दे, तू कसलीच काळजी करू नकोस. अरे आपल्यासोबत आता डॅडी आहेत. नाही आम्ही आहोतच बुवा. खरं सांगू का, मला कसं साधं लग्न आवडतं. कशाला पाहिजे उगा दिखावा हा? त्या लग्नातल्या तामझामापेक्षा घरच्या लोकांचे आशीर्वाद महत्वाचे. नाही आम्ही तुला म्हणलो होतो का लग्न 2 धडाक्यात लावून दे बुवा. घरदारी कोण नाही ना, कशाला पाहिजे तो हाल आणि बिल. हो हलवाली असं करा, ते ऍडव्हान्स घेतलेले 1 लाख पाठवून द्या. हा हो. आणि सूर्या तू असं कर, ते 1 लाख आले का आपल्या समीररावना छान अंगठी करून दे, नाहीतर एखादी बाईक देऊन टाक. नाही म्हणजे आता हे सगळं तेजूच्याच घरी जाणार आहे ना. तुम्ही मला तसं करूया डॅडी, आणि इथंच लग्न करायचं ठरवून ना. तुम्ही माझ्या डोक्यावरचा ताण कमी केलाय बघा. आमचं कर्तव्यच आहे ते. शेवटी तेजूच्या लग्नाची जबाबदारी आमच्या खांद्यावर आहे ना. आम्ही आहोत आता. काय लागली मदत तर सांगा. हं? दादा, बोल ना, काय बोलत होतास? काय नाही. दादा, तूच म्हणतोस ना मनात काही साठवून ठेवायचं नाही, मग बोल की. काय असणार आहे माझ्या मनात? तुझं सुख आणि तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद, एवढंच पाहिजे मला. हे बघ, आलं तुझ्या डोळ्यात पाणी, म्हणून मी काय बोलत नव्हतो. इकडे उठ. तेजू, तुला एक सांगू का? लग्न झालेल्या बाईचं मन आहे ना, ह्या झोक्यासारखं असतं. ते कधी माहेर तर कधी सासर असं हेलखाव घेत असत. आणि गंमत म्हणजे झोका थांबवणं ना, कोणाच्याच हातात नसतं. तिच्या पण नाही आणि बाहेरकडच्या माणसांच्या पण नाही. तिच्या भावाला वाटत असतं की बाबा ह्यो झोका आहे ना, झोक्यानं इथंच घरात थांबावं, त्यानं इथंच बिसावं घ्यावं. नाही ना, लग्न झाल्यानंतर त्या झोक्याच्या नशिबी सासरच लिहिलेलं असतं. आणि बाहेरकडच्या माणसांची नशिबी काय, ते झोका आपल्याकडे कधी येईल याची वाट बघत बसतो. तेजू, आमच्यामुळे कधीच तुझ्या वाट्याला सुख नाही आलं दादा, आम्हाला माफ कर. हे अगं असं नको ना बोलू. तुम्ही 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 सगळ्याजणी माझा जीव आहे. तुमच्यासाठी करणार नाही तर कुणासाठी करणार? दादा, आजवर आमच्यासाठी तू करतच आलास दादा. आमची उंजळ कायम आनंदानं सुखाने भरत आलास. तू आमच्यासाठी आई झालास, बाप झालास, भाऊ झालास. पण आता मला तुझ्या डोक्यावरनं हात फिरवायचा, तुझ्यासाठी बाप व्हायचं, मला तुझी आई व्हायचंय दादा. मला काही कळना झालं, मला नक्की काय होतंय ते. का काय झालं? एकीकडे ना उद्या आपल्या तेजू अक्काचं लग्न होणार आहे, याचा लय आनंद होतो. दुसरीकडं ती आता या घरात नसणार, त्याचं लय वाईट वाटत. आता आपण
आपण फक्त तिघीच उरणार ना? मला तर हा विचारच नको वाटतं. आता हसताना, रडताना, खेळताना, खाताना आपल्यात अक्का कधीच नसणार ना. आता माझा अभ्यास कोण घेणार? माझ्या डोक्याला तेल कोण लावणार? ही काम करून थकल्यावर मला कुशीत घेऊन कोण कुरवाळणार? आता हे सगळं तुमचं तुम्हालाच करायला लागणार आहे. अक्का, आता तुमच्यासाठी तुम्हालाच तेजू अक्का व्हायला लागेल ना. अक्का असं नको ना टेलू. आधीच आम्हाला लय वाईट वाटतंय. या तुमची मालिश करून देते, म्हणजे बरे वाटेल तुम्हाला. चालेल, आधी माझी कर. नाही, आधी माझी. अगं भागू, मी म्हटलं ना आधी माझी कर. मी लाडकी अक्का. नाही, मी लाडकी आहे जास्त. मी आधी कर. धानू दीदी, अगं लहान आहे ना ती, भागूला जाऊ दे. धानू दीदी, कशी का तू? सॉरी, तुला काय झालं का? बघू डोळा उघड, बघू. अक्का बघू ना. बघू ना मला काय झालंय. सॉरी ना अक्का. काय कर अक्का? अगं किती माझ्यासारखं वागताय तुम्ही, केवढं घाबरताय. अक्का म्हणजे तू थांब.